राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खतरनाक शॉट झाला भाऊ आपला तर काल. तुम्हाला खरं सांगतो, आता तिथ बगलामुखीला भविष्यात जायचं का नाही, आपल्याच लोकांनी आपल्या मलाचा एक खतरनाक चटका दिलाय. अख्खी भरलेली गाडी, फोन केला की काही फोन उचलत नाही. अडचण आली, घरात मांजर सांभाळाय कुणी नाही आणि आई आजारी पडली, असं करून केलेलं बुकिंग कॅन्सल केलं. आता भल्ल्या केलाय मी, मला भरला पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण मोकळी तरी गाडी कशी नेऊ? निम्मी गाडी मोकळी झाली, लक्षात घ्या. उद्या जायची सकाळच्या बारी. माझं असं म्हणणं आहे की पैसे अभावी किंवा काही अडचणी प्रत्येकाला आहेत, जे जाऊ शकत नाही किंवा जे तिथं काय चालतं काय हे मी सांगू शकत नाही सोशल मीडियावर, असा विषय असतो. पण ज्याला अडचणी येत ना, यांनी निम्मी मोकळी गाडी जाऊन मागे नुसतं वर गोरीगरबाचं कल्याण होईन का नाही मला सांगा. काहीतरी मार्ग गावळून का नाही काहीतरी. बघा आता आजचा दिवस हाय, संपर्क करा भाऊ, मी फोन उचलतो. आणि उधार येता का? उधार उधार कवा मिळन तवा मिळन, उधार काही इलाज नाही त्याला. मोकळी का नेऊ गाडी? समस्या आहेतच ना लोकांना, काही सुधरत नाही. पण ह्यातून एक बोध घेतला, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकून देणार नाही, दिला जाणार नाही. बगलामुखीला भविष्यात जायचं का नाही हे मी ठरवणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय अटीवर जायचं हे सुद्धा मीच ठरवणार. बघू काय होते. दुःख घ्यावं, आपल्या लोकांनी धोका दिल्यासारखं वाटलं थोडंसं, आपल्या म्हणजे माझ्या सबस्क्रायबरने. हा विषय बाकीचं नेकी कर, दर्या मेडाल जाऊन द्या गाडी, आपल्या स्टोरीकडं जाऊ. ही एरणाचं गुऱ्हाळ चालू ठेवायचा माझा शब्द येतो मला, आणि एरणाचं गुऱ्हाळ परत एकदा चालू करतो आता. बघू आजच्या दिवस आहे, फोन करा कोणाला यायचं असलं माझ्याबरोबर. ही घटना तामिळनाडू राज्यातल्या नलगोंडा जिल्ह्यात घडलेली आहे. आणि घटना ती ऐकल्याबरोबर, वाचल्याबरोबर, स्टडी केल्याबरोबर एक गोष्ट लक्षात आली की आपल्या इथं सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही, महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे. काय विषय तुम्हाला इसकटून सांगतो. तुमचा जन्म होता, आई बापा लहानाचं मोठं करीत्यात, शिक्षण देतात, ते शिकतो नाही शिकला तर काहीतरी बोटात 4 बोट, हाताची तोंडाची गाठ पडायसाठी माणूस कमावतोच. त्यात कामात काय लाज नाही. ते जसं वयात येतं त्याला मिसरूट फुटतं, खालीवर केस फुटतात. मग ते समाजाच्या, माणूस असा जगतोय बघा, समाजाच्या अपेक्षा असतात. याचं लग्न करा, लग्न तर होतच नाहीत. आता समजा गरीबाचे होत नाही, श्रीमंताचे होतात. मग लग्न करा, बरं केलं बा लग्न, बायको कशी मिळते ह्याची गॅरंटी नाही. ती जर लक्ष्मी मिळली तर नवऱ्याला राजा बनवून स्वतः राणी बनवून राहते. आणि ती जर अवदसा भेटली, पोरा वाटोळं म्हणायचं, त्याला कोर्टात खेटणार, 400 आठवण टाकणार, दुनियादारी, बाहेर लफडी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, लाख लफडी. ध्यानात ठेवा, जे पत्नी पीडित आहेत त्यांच्यासाठी मला महत्वाचं सांगायचंय. स्वतःच्या, आता मला रोज एक तरी फोन, माझ्या बायकोचं बाहेर कुठतरी हाई, फोनवर बोलती, अमकं तमकं, गाठी बिटी घेती, चालू आहे रोज एक तरी. त्याला म्हणतो बाबा फक्त कायद्यात हात घेऊ नको, तिला हाणू नको, मारू नको, तू वाटलो नको, लेकरं असतात. सुप्रीम कोर्टाचा एक महत्वपूर्ण निर्णय असा आलाय, आणि आपला कोण वकील आहे त्याला ते सांगा, लक्षात घ्या. पती पत्नीमध्ये जर पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असतील आणि त्याचं ऑडिओ नाही, व्हिडिओ व्हिज्युअल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो CCTV म्हणा, तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ते संबंध शांत डोक्याने नवऱ्याने फक्त बोलतानाचा व्हिडिओ, कुठं रंगारंग करतानाचा व्हिडिओ, त्याच्याबरोबर लॉज जातानाचा व्हिडिओ, ह्याचं चित्रीकरण करायचं. पुरावे म्हणतात त्याला. आणि हे पुरावे जर कोर्टात सादर केले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरं का, तर त्या बाईला नाही तर नको नांदून मी चालले माहेरीन, लेकर जाऊन 458 दे, तुझी इस्टेट दे, तुझं घर दे, तुझी जमीन दे, पैसे 50 लाख, 40 लाख, 20 लाख, 10 लाख, 1 रुपया ही पोटगी मिळणार नाही. आदरणीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय. तुम्हाला वाटतं ना पुरुषाच्या बाजूने काय नाही, एक लो आलाय बघा आता. आणि
आपल्या केसेस कुठे चालतात, तालुका लेवलच्या कोर्टात, जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्टात. हे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत हे आपला वकील मांडू शकतो, त्याच्या अंतर्गत निकाल घेऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे असं समजायची गरज नाही की पारच सगळी कोणा आग लागली पण आभाळच फाटले, माझ्या थोट्या हाताने मी कुठे शिवू, असं समजू नका. जे मिळतंय, जे खरंच पत्नी पीडित आहेत त्यांच्यासाठीही मला सांगणं गरजेचं होतं. सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. अनैतिक संबंधाचे पुरावे दिल्यास पत्नीच्या, आणि तिने जर पोटगी दावा दाखल केला तर तिला 1 रुपया ही पोटगी मिळणार नाही. आलं लक्षात? ओके. दुसरी गोष्ट, ह्या तामिळनाडूमधली अशी घटना आहे, नलगोंड्यामधली, की लग्न करतो, पोरं काढितो माणूस, ती मनानेच होत्या, त्याला कष्ट नाही. पोरं काढायला कष्ट नाही, पोरं लहानाची मोठी करायला. हा, काढायचं काय विषय नाही, ते थोडा गोड घ्यायला थोडाफार त्रास होतो, पण पार त्याच्या त्याच्या खर्चात. बाळूत माहिती, बाळूत म्हणजे काय म्हणावं, ते एवढं उघडं नागडं असतं, ते हागत 10 मिनिटाला तासाला, त्याला जे कापड असतं त्याला बाळूत म्हणतात टाकायला. तिथपासून ती पोरगास नाही तर पोरगी असो, काय फरक पडत नाही. यांचं हागण्या मुतण्यापासून त्या आईचं पार आयुष्यात, बापाचं कमू त्याला टाळू बारायला तेल गोड ते सुद्धा विकत मिळतं. हा, साखर 60 रुपये झाली आता बऱ्याच ठिकाणी. मला फोन करतात, मामा महागाई आज 60 रुपये, जाऊन द्या गाडी. त्याला मला आले का आजचे दिन, चलून द्या आता, काय आले म्हणायचं, काय डोकं लावायचं. ह्यो जो खर्च करून सगळा शिक्षण हे करून, त्या आईबापाची एक अपेक्षा असते की आपण जे जगलोय, आपण जसं जगतोय ह्याच्यापेक्षा बेटर चांगलं लाईफ आपल्या पोरांनी जगावं, आणि त्या समाधानी त्याला, बापाला बी आईला बी. हा, काही तर इतके उदार आहेत की सुनबाईचं नाही जमत, आम्ही वेगळं राहतो, पण तू सुखी राहा, आपलं लेकरू तर सुखी आहे ना, एवढ्यापर्यंत कॉम्प्रोमाइज करतात. त्यांना पण वाटतं नातवाला जाऊन एक चक्कर सायकलची मारून आणावा, नाही मारून देत. सुनबाई म्हणते ती म्हातारं खोकत, नको बाय मा बाळाला हे होईल, लय राग राहू, लय राग राहा. अशी जिंदगी तुम्हाला सांगतो. ती जन्माला घातलेलं पोरग लहानपणी त्याला काही कळत नाही, पण ती शाळेत जायला लागतं. त्याच्यानंतर तो एकदा 7वीच्या पुढे ठरला, 7वीच्या, की तो होतो त्याच्या मित्रांचा, तो होतो त्याच्या मोबाईलचा. सोशल मीडिया अमकं तमकं कळायला लागतं त्याला. वासना येते डोक्यात 8वीच्या पुढं, चंगळवाद डोक्यात येतो. चंगळवाद कळतो का? आईने चपातीन भाजी करून दिली, हादे भाकर जास्त नाही खाणार, कोरभर नाही खाणार. तो काय करणार, लाल मूत पेणार जोडदारांच्या परत तिथं, मिटक्या मारीत पेणार. म्हणजे सुताने सरळ तर नाहीच, दुरीत नाहीत. आणि दुरीत चालण्याला किती किंमत आहे शेतकऱ्याला चांगलं माहिती. हा, आऊ थाकताना, काठी हाकताना, पेरणी करताना, इकडे बैलाचा पाऊंड पाडल्यावर काय करतो आपण, त्याला जागेवर घेतो. हा, पाऊंड पाडला की एक काकरी चुकली की कड लागोस्तवर सगळं वाकडच पीक होऊन जाते. लक्षात आलं ना तुमच्या? असं शेतकऱ्याचं दोरीत जगलं पाहिजे, माणसाने बी दोरीत जगलं पाहिजे. या ठिकाणी काय झालंय, 2 पोरं आहेत, आता ते वय वर्ष 16 आहे, 10वीचे विद्यार्थी आहेत. त्यांचं नाव घेऊ शकत नाही. आता कायद्याचा भाग आहे, काय करता. हा, त्यांचं नाव सुद्धा घ्यायला बंदी. त्यांनी काही करून द्या पण त्यांचं नाव घ्यायचं नाही का, ते अल्पवयीन आहे, असा विषय. ह्या कायद्याचा वापर करून समजा मला तुमचा काटा काढायचा, तुम्ही माझले दुश्मन आहे बा, अमकं तमकं, तो 15-16 वर्षाच्या मुलांच्या करून हत्या करून घेतात का, यांनी ठोकली ना तर यांना 2-3 महिन्यात बाहेर. अल्पवयीन आहे, ही रियालिटी तुम्हाला सांगतो. तो माणूस जर सज्ञान असेल, 20-21 वर्षाचा असेल, त्यांनी जर हत्या केली तर त्याला जन्मठेप फाशी, ठीक आहे. पण तो जर 15-16 वर्षाचा पोरगा असेल ना, त्याला काय नाही. ही परिस्थिती समाजाची. 2 किडे आहेत, किडेच म्हणलं पाहिजे, कारण प्रत्येकाच काय मुलं होत नाही, काही किडे बी होत्यात. ह्या किड्यांचं नाव आपणच ठेवू. आता कायदा म्हणतो नाव नका घेऊ, मग आम्ही ठेवू शकतो ना आमच्या मनाने. एकाचं नाव आहे उपटाजी आणि दुसऱ्याचं नाव आहे टुकार. हा, काय म्हणा हरकत नाही. हा उपटाजी खतरनाक माइंडचा पोरगा आहे, त्या अभ्यासाला नावापुरता जाणार, चित्रपटांचं डोक्यात वेळ, गँग, ती लुंगीवाली, ती तामिळनाडू माहिती ना तुम्हाला, केरला, आंध्रा, तामिळ, ही सगळी लुंगीवाल्यांची चित्रपट तिकडं, साऊथचे म्हणतो आपण.
ते तसल्या वाकड्या कोयतं, ते लुंग्या आणि एक हिरो येणार आणि 100 जणाला मारणार. हा रिॲलिटीमध्ये तसं काही नसतं, ध्यानात ठेवा. त्यांनी पोरांच्या बरोबर पार्ट्या, पोरांना ए मला भाई म्हण, तुला धर उत्थप्पा, तिकडचा पदार्थ सगळं काही बाथाभर खायचं, चिकन बाथाभर, मासं बाथाभर, सगळं बाथाभरच. ते वेगळं असं केळीच्या पानं असं हे करतात, पाण्याने हे करतात, टाकतात आणि असा असा मुटका हानी त्यात तुम्हाला सांगतो, चिंडू आणि काय काय तर चावत्यात का नाही कोणाला माहिती. इकडे इकडे केलं तर केलं, नाही तर टाकायला आतमध्ये. त्यांचं खाल्लंय वेगळं. म्हणजे चांगला पुणेरी किंवा मुंबईचा जो सुसंस्कृत माणूस आहे ती खाताना बघितलं तरी याला उंदाळ्या बसले. तुम्हाला सांगतो ही परिस्थिती आहे त्यांचं. ती भात खाणी इथपर्यंत त्यांचा हात भरलेला, फार असं असं मुटका करीत टाकाल त्यात भाताचा. लय कसं तिकडे 50-60 रुपयात पोटभर भातन रस्सा मिळतो. रस्सम ती चितात टाकलेलं आंबाट आंबाट असतं. बालाजीला गेल्यावर खा तुम्ही कधी तिकडे कसं आहे ते आंध्रामध्ये. आता इथं काय झालंय, ही 2 दहावीचे शूर पराक्रमी योद्धे उपटाजीन टुकार ह्या दोघांनी ठरवलं एन्जॉय करायचा. लाईफमध्ये कसं मजा घ्यायची ह्याच्यासाठीच आहे लाईफ, दुसरं काय नाही. हा नशीब त्यांच्या जीवनात अजून भोग आला नव्हता, स्त्री भोग नाही. यांनी काय केलं असं काय माहिती, त्याच्यापासून ते लांब होते. पण यांच्या डोक्यात आयफोन, यांच्या डोक्यात हाय फाय कपडे. आता एक शर्ट 500-1000 रुपयात मिळतो, 5000चा बी शर्ट आहे, 10,000चा बी शर्ट आहे. असले शर्ट वापरायचे. जीन्सच्या पॅन्टी काही नामांकित कंपन्या आहेत त्याची 5-5 हजार रुपये किंमत आहे, ते घ्यायची. असं आता हे काय बाबा पुरू शकत नाही. मग चोऱ्या करायला सुरुवात केली बाहेर. कुठं दुकान फोड, कुठं काय फोड, गल्ल्यातला पैसे पळव, कोणाचा माल पळव, काय असले त्यांनी 2-3 कार्यक्रम राबवलं. पण त्याच्यातून काय त्यांचं बाग आणा. आता विषय काय झालं, अशा चंगळवादासाठी पैसा तर कंटिन्यू पाहिजे. त्यांची जी शाळा होती त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांचं नाव आहे रूपा रेड्डी, वय वर्ष 31. आता सगळे विद्यार्थ्यांना ओळखत असतात. त्या सगळं परीक्षा फी आली एक ठराविक, सगळ्या लोकांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून परीक्षेच्या फी त्यांनी जमा केली. ही रक्कम थोडी थोडी की नव्हती, 2,20,000 एवढी रक्कम होती. आणि हेडमास्तर मॅडमच्या त्या ह्याच्यामध्ये कपाटात ते थाप्या बंडल रोजच्या रोज जमा झालेलं बघायची. ह्यांना वाटलं आपण आता मॅडमचाच कार्यक्रम करू मुख्याध्यापिकेचा आणि तेवढं पैसे हस्तगत करू. अंदाज लावला. मग ही आता 16 वर्षाची बुद्धी ही चालली कशी बघा. एखाद्या चित्रपटातच दाखवलं जातं. हुडी घालायची, ती अशी हुडी, त्याच्यानंतर मास्क लावायचा, आपली ओळख लपवायची आणि ते पैसे लुटायचे. त्या रूपा रेड्डी आहेत या त्यांच्या रूममध्ये एकट्याच राहत होत्या. मग दोघांनी ठरवलं, दोघंच आपण लय झालं. एक जरा दाचकाट होता तो उपटाजी 16 वर्षाचा, दुहेरी हाडाचं, जरा जास्त पोचलेलं होतं. अंडे, चिकन, मटन, मांस, ठोकळं बिकळं बायलाचं अंडबिंड खाऊन काय त्याचं असं ते जरा रगाट पार होतं. पण डोक्यात क्रिमिनल विचार की शिक्षिकेला मारून शिक्षिकेची रक्कम पळवायची. आणि दुसऱ्याला म्हणला एवढे देतो, मला 4 लाख काय, मला लायकी आहे तुझी, 40,000 तुला देतो, काय मिळते ती मिळते, तुला 40 दिलं मी बस, तुझं काम एक आहे, तुला काम काहीच नाही, तू फक्त पहारा द्यायचा बाहेर कोण येते का नाही. आणि जर कोण वाटलं, धोका वाटला तर आवाज द्यायचा किंवा वरडायचा किंवा पक्षाचा आवाज काढायचा, मला सावध करायचं, मी दुसऱ्या दाराने निघून जातो, तू तिकडून निघून जा. चालतंय म्हणला. आता एवढ्यापर्यंत विषय संपला का. त्यांनी तारीख निवडली 11, आता गेलेली 11 ऑगस्ट. त्या 11 ऑगस्टला दोघं जण गेली. मुख्याध्यापिका घरीच होती. होड्या दोघांनी घातल्या, मास्क लावले. आता कसं असतं, नियती नावाचा प्रकार असतो बघा, कुठंतरी काहीतरी होतं. एक जण बाहेर उभा केला टुकार आणि उपटाजी आला आतमध्ये. त्याच्याकडे मोबाईल होता खिशामध्ये स्वतःचा, एक धारदार चाकू होता, हँडग्लोव्ज घातलेले होते. आला भात आत आला तर त्यावेळेस हे जे मॅडम आहेत मुख्याध्यापिका रूपा रेड्डी, वय वर्ष 31, हे त्यांच्या स्वतःच्या मावशीबरोबर फोनवर बोलत होत्या आणि दरवाजाकडे पाठण होती. फोनवर बोलत होत्या. तर ते फोनवर मावशीशी बोलत होत्या, फोन चालू होता. तर ते कोणतरी सावली दिसलं, कोण आलंय म्हणून त्यांनी बघितलं. त्यांनी त्यांच्या भाषेत, तमिळ भाषेत एक शब्द वापरला. आपण त्याला आता
ओळखल्यावर माणूस काय म्हणतो, ओ या बसा घरात आल्या. आओ बाबू, थोडक्यात बाबू ये बस. कारण याचा मास्क ऐन टायमाला खाली पाडला होता. त्या मॅडमने याला ओळखलं होतं. याने परत ती कानात असं केलं लावलं निसाटलेलं. याला म्हणतात मी येते परवा माग ते बाबू म्हणलं बस. आणि ते बाबू हा शब्द त्या मावशीने ऐकला, कारण मावशीचं फोन रेकॉर्डिंग चालू होतं. आणि मग ह्याने बसल्याने केलं, चाकू काढला आणि पहिल्यांदा ते मोबाईलच्या हातावर वार केला. ओरडायच्या आधी म्हणजे नाक आणि तोंडवर नाही म्हणून तोंड दाबलं. एक नाही दोन नाही, तुम्हाला सांगतो 27 वेळा बोकासले. 27 PM रिपोर्टनुसार. रक्ताच्या थरड्यात सगळं. खाली प्लॅस्टिकची बॅग होती, ती बंडल त्या बॅगेतून काढली त्या कपाटातून. त्या बंडलांचं 2-3 बंडल रक्तात पडली होती अक्षरशः. ते त्याला सगळं रक्त लागलं होतं. 100चे असतात 500चे असतात बंडल. रक्त ते तसेच घेतले, त्याला काय पैसा येते. मग ते त्याला रक्त लागले, ती बंडल बाहेर आला. शिक्षिका तर मारून टाकली होती मॅडम मुख्याध्यापिका. त्या बाहेर जी रताळ उभं होतं त्याला ती 10-10 100-100ची 4 म्हणजे 40,000 त्याला दिलं. तुझा निघून मानला. टोटल रक्कम लुटली गेली 2,20,000. त्यातले 40,000 गेले ह्याच्याकडे. 1,80,000 रुपये राहिले. हा बी गेला निघून. आता याला याच्यात काय करायचं होतं. पहिली गोष्ट एक iPhone घ्यायचा होता आणि RX 100 नावाची मोटरसायकल घ्यायची होती. बाकीचे मग सिगरेटला, कदाचित बिअरला, ते मोठाला ठोकळं मटणाचं खायला, बिर्याणी खायला, मित्रांना ह्याला ते वापरायची होती. बघा ही दुनिया. आता तिथून निघाला शाळेला. तर 2-4 दिवस सुट्टीच. आता तिथं मोठा डोंबाळ झालं. आग बाडाकली काय याची. पोलीस असा झालं, बर्डर झाला, चोरी झाली. शाळेची फीची रक्कम लुटली गेली. तर तिथले जे पी आहेत, सॉरी SP शरद चंद्रा नावाचे SP आहेत आणि हुशार माणूस. आता त्यांनी सूचना, SP आहेत ना, पूर्ण जिल्हा ताब्यात असं ध्यानात ठेवा. त्यांनी ती टीम आयोजित केली, बोलावली, त्यांना पत्करा सूचना दिल्या. अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं. मोबाईल ते मॅडमचा ताब्यात घेतला. पोलीस तपास कसा चालतो बघा. ताब्यात घेतला. शेवटचा कॉल कोणाचा आहे काय. मग ते शेवटचा नंबर डायल केला. मावशी म्हणली मीच बोलत होते आणि अचानक फोन बंद झाला, या म्हणले तुम्ही, तुमच्या मोबाईल सकट या. मोबाईल सकट मावशी आली. ते मोबाईल कॉल रेकॉर्डिंग पाहिलं तर ते शेवटचं जे वाक्य आहे, ये बाबू बस. मी मराठी सांग, ये बाबू बस. मॅडम बाबू कुणाला म्हणत होत्या. पोलिसाचं दिमाग येते. आपल्या सोनू बाबू आपल्याकडे लफड्यावाली म्हणतात बघा त्या ठोक्याला. किंवा नवरा नाही आवडत ठोक्याबाई, त्याला सोनू बाबू असं म्हणतात. मॅडमचं जे रेप्युटेशन आहे किंवा वागणूक अत्यंत चांगली आहे. का नोकरीनिमित्त लग्न झालेलं आहे, नवरा आहे, सगळे त्यातलं नाही. मग त्यांचं कार्यक्षेत्र कुठलं, घर आणि शाळा. शाळेमध्ये आल्या बाबू कोणाला म्हणतात. सगळ्या शिक्षकांनी सांगितलं, मुलांनी सांगितलं. म्हणजे बाबू म्हणजे आपण म्हणतो ना बाळा, तसं बाबू. हे सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणायचे, ते प्रेमाने म्हणायचे. असं काय नाही. असं आहे का. मग विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित झालं. इतक्या हुशार पोलीस ऑफिसर आहे शरद चंद्रा नावाचा. त्या SP डोकं लावलं. हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी कोण आहेत, किती आहेत, 8वीच्या पुढचे किती आहेत, कोण काय करतंय, लांबून वर्दीत ना. आता पोलिसांनी त्याची रेखी केली. आता ही तुम्हाला माहिती ना, पैसा वळवळ दम काढीत नाही पैसा. आता बघा सणासुदीत दिवस आल्यात पुढं. बऱ्याच जणांच्या डोक्यात असं लई मोटरसायकल जुनी झाली, हिला एक 10-12 हजार निघतो आणि 10,000 रुपये अजून टाकतो. मग त्या आईला म्हणणार तू बचत गटाचे पैसे काढून मला 10 दे, नवी कुरी आणायची मला. काय 20,000 पडले की लाख रुपये मोटरसायकल येते. 80,000 आपण लोन करू. लक्षात ठेवा, पुढचे 4 वर्ष त्याला आणि आणपान नाही, गोड तेल मिळायला मागे, नाही तर थकावलं की ओढून देणार लगेच. मुदल गेलं, जुनी गेली, नवी गेली, सगळंच गेलं. ध्यानात ठेवा. नवी 2026-27ला गोरगरिबांनी अजिबात माझा महिना करायचा नाही. दिवस लय बेकार आहे.
नेत्यांच्या सुद्धा बोखंडी बसल्या दिवस तर आपण तर किरकोळी लय उलटा पालत होणार आहे. आजही पावसाची अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो की आमच्या भागात जीव उगवून आलतं ना थोडं थोडं पाऊस तर वावा एक बी नाही झाला. पण आणि ही परिस्थिती सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याचा तिकडचा भाग मावळातला सोडून द्या, पण इकडं नगरकडचा भाग, अहिल्यानगर अशीच परिस्थिती ह्या भागात तरी आहे कमी. धाराशिवमध्ये पण अशी परिस्थिती या पट्ट्यातच सांगतो पश्चिम महाराष्ट्राचं. गणपती आणि पितरपाठ ही जर नाही पावली आणि जर थंडीची थोडीफार सुरुवात झाली ना, म्हणायचं क्लिअर दुष्काळी. आणि पुढचा उन्हाळा काय आणि कसा जाईल सांगू शकत नाही. हप्ता नाही, मी तर म्हणतो काय होईल सांगता येत नाही. हा, आणि नेहमी दुष्काळ आला चोर पावलाने येतो. दुष्काळ आला की 100% चोऱ्या माऱ्याचं प्रमाण वाढतं. आमच्या भागात तर आजूबाजूचा परिसर आहे ना, आठवड्याला 10 दिवसाला घर फुटतं एक. चोऱ्या माऱ्याचं प्रमाण वाढलंय, लोक CCTV बसवायला लागल्यात, असा विषय. आता ह्यानी चंगळवादी यांचा चालू RX 100 मोटरसायकल घ्यायची आमकडून घेतली नव्हती अजून. ही पोरं बरोबर उचलली पोलिसांनी आणि ती हत्या केलेली पण त्या दोघांनी उपटाजीनी कबूल केलं. आता मला एक साधा प्रश्न आहे, ह्यांना आता न्यायालयाची अडचण आडवी आली. लक्षात घ्या की ह्यांना 16 वर्षाच्या मुलांनी जर हत्या केली तर त्याला फाशी देता येत नाही, असा विषय. काय करावं? पण जे कायद्यात त्रुटी आहेत किंवा जे कायद्यात आहे त्याप्रमाणे त्यांनी ते पोलिसांचं काम आहे ना, आरोपी अटक करणं, पुरावे गोळा करणे आणि सादर करणे. ते न्याय बी सगळं ती मग ती बघून घेणार. आता काल ती गाबड्याने ते अत्याचार केलं, मी सांगितली स्टोरी, जुन्नर तालुक्यातली. समाजाला शक्य होतं ठिचून मारणं त्याला, तिथंच होता ते. पार हात पाय चुंगी बिंगी तुडू टाकलीच ती पोरांनी. पण काय होतं, कायदा कसा आहे बघा, ज्यांनी मारले ना यांना फाशी दिली असती कायद्याने. 5-50 जणांच्या ग्रुपला इच्छा बस होती की यावला जगू नाही करता येत. त्याच्याकरता कायद्यावर आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलीस ते होऊ नाही देत नाही. पोलीस काय असन ते न्यायालयात, असा विषय असतो, न्याय देवता. बघू काय होतंय ते. पण पोरगाला फाशी होणार एवढी मात्र गॅरंटेड सांगतो. आणि फाशीची शिक्षा म्हणजे अंमलबजावणी याने जरी 20 वर्षांनी केली, लक्षात घ्या, तरी पहिल्या कोर्टाने फाशीचा निर्णयाचा फायदा असा होतो की त्याला जामीन नाही मिळणार. लक्षात घ्या, कारण शिक्षा फाशीची. त्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत कायदेशीर. जिल्हा न्यायालयात जा, सुप्रीम कोर्टात जा, हायकोर्टात जा, दयेचा अर्ज सगळं होता करता अजून ते 20 वर्ष गॅरंटेड जागणार, असा विषय असतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टीत गरज आता मग कायदे स्ट्रॉंग करायची, अमकं तमकं. आणि कायदा जरी त्याच्या बाजूने जाग्यावर असला, बरोबर असला, तरी राबवणारे हात पण तेवढे सक्षम पाहिजेत, हे बी महत्वाचं आहे. कारण आपल्या महारोग आता सध्या दिसत नाही. महारोग म्हणजे कुष्ठरोग, बोट जळून जातात, रक्तपू येतो. महारोग्याला पैसे द्यायला सुद्धा लोक घाबरतात, कारण त्याला वाटतं आपलं होतं का काय, असा विषय असतो. तो महारोग झालेला आहे अख्ख्या देशाला, आणि त्या महारोगाचं नाव आहे भ्रष्टाचार. पैसे सरकावले की कुठे बी काही बी काम होते. प्रत्येक अधिकाऱ्याची ह्याची एक किंमत ठरलेली, देण्याची ताकद असल्याला पाहिजे. तेवढे दिले. ते काय अशी किरकोळ बंगार सांगाल फिरणारी मोठी झाली ना. आता आमच्या गावात या माडीशेफ तुम्हाला सांगतो, या कामगार, आपलं ते कामगारच म्हणतोय, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं कशात तरी स्क्रॅपचं अमकं तमकं. अगदी तुम्हाला सांगतो 10वी 12वी नंतर नापासून भिकार पोरं क्रिकेट खेळणारी, त्यांना चेंडू सुद्धा विकी कंपनीचा नवीन घेता येत नव्हता, हे आज फॉर्च्युनरमध्ये आहेत. आमचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमकीन तमकीन लय. ही फक्त ह्या 2 नंबरने मोठी झाली, करप्शनने मोठी झाली. ध्यानात ठेवा. त्यांना नेतेन ते पांढरे खकलेन डकलेन, ती 4-2 छत्राचा उचलणारी कुत्रीन बित्रीन, अशी दुनिया चालली आहे. ज्यांनी डोकं लावलं ते कुणी श्रीमंत होत नाही जगात. तुम्ही विचार काय करता ह्याच्यावर डिफेंड आहे. मुलांनी आता जे नवीन आहेत, तुम्हाला बिग सुद्धा भविष्यात कोण देणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही आत्ताच सुधरा, शिक्षण घ्या, व्यवसाय करा, काही करा, पण स्वतःचं एक 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं स्वप्न असं असलं पाहिजे, माझं येड्याचं ऐका, एक पासबुक काढा बँकेचं, भले 100 रुपये घालून काढा, 200 काढा. त्याच्यावर 0 दिसतोय तवर म्हणायचं आपण 0 आहे. आपल्या अंडरपॅन्टला किंमत नाही, आपल्या कशालाच किंमत नाही, आपल्या मोटरसायकलला किंमत नाही, मोबाईलला तर अजिबातच नाही. तो आकडा जसा वाढत जाईल ना, तुम्ही आयुष्यात सक्सेस आणि जगातली सगळी सुख प्लेनमध्ये फिरणार. तुम्ही सेंट लावून असं इकडून इकडून प्लेनमध्ये कधी सक्सेस झाल्यावर, इतकं सक्सेसला किंमत आहे, ध्यानात ठेवा.
जी आज तुम्हाला फोन सुद्धा करत नाहीत नातेवाईक, ते फोन करणार, या ना, श्रीखंड करतो, पुरी करतो. लय रिस्पेक्ट. हा पैशाला असतो, तुम्हाला नसतो. देणार ठेवा. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या राजाओ. रामकृष्ण हरी. कोणाला फोकाट यायचं का माझ्या बरोबर तिकडं? काय करता आता बागलामुखी. रामकृष्ण हरी.